पॅड्स लावा. तर ही मशीन पॅड्स सांगेल तुम्हाला गडबडीत तुम्ही विसरताल तर मशीन सगळं तर मशीन पॅड लावा म्हटल्यानंतर हे कुठं लावायचं तर याच्यावर चित्र आहे. ते चित्र बघून त्याच ठिकाणी आपण ते पॅड लावणार. एक उजवीकडे आपलं जे आडवं बोन आहे त्याच्या खाली आणि हे दुसरं जे आहे ते काचेच्या खाली. ठीक आहे. मग ती पॅड लावल्यावर मशीन काय सांगेल की इथं पिवळं एक लाईट आहे, तिथं हे कनेक्टर लावा. तर मग मी तिथं ते कनेक्टर लावेन. हे लावलं की मशीन म्हणेल की मी अॅनालाइज करतोय की ते स्ट्रेट लाईन आहे का फडफडवालं आहे. तर मग त्यावेळेला आपण कोणी त्याला टच नाही करायचं. अच्छा. लांब राहायचं कारण तो करंट मारणार आहे. मग ते झाल्यानंतर मशीन म्हणेल की शॉकची गरज आहे. ते ओळखेल की फडफड आहे, याला शॉकची गरज आहे. मग ते स्वतःच ती चार्ज करेल एनर्जी जितकी लागेल त्या माणसाला. आणि चार्ज झालं की इथं हे ऑरेंज बटन ऑन होईल. हे होईल, Blink होईल. लुकायला लागेल. ते की ते झालं की आपल्याला हे दाबायचं आहे. तर तेव्हा मी काय करेन, मी म्हणेन की मी पण पेशंटला टच करत नाही, कोणीच टच करू नका. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे मी दाबणार की लागलीच परत छातीवर दाब द्यायला आपण सुरू करणार. To patient's bare chest. लावा. Plug in pads connector next to flashing light. कुठं लावायचं ते लावा. Apply pads. Plug in connector. आता माझं केलेलं मी पूर्ण त्याच्यावर बोल पण चित्र ते बघा, सांगत चित्र राहणार. बघा. लावायचं. चित्र बघा. लावा सीधा. खडा खडा उभा उभा. चित्र कसं आहे तसं नाही, उलट होईल. हा व्हेरी गुड. Apply pads. Plug in connector. आता पॅड झालं तर तो म्हणतो प्लग इन कनेक्टर. तर हे तुम्हाला इथे लावायचं. कनेक्टर लावा. आणि मी थांबणार नाही पॅड्स ना. त्यांनी तोपर्यंत कंटिन्यू ठेवायची ठीक आहे, ठीक सीपीआर. आहे. ते बंद कसं Analyzing करायचं? heart rhythm. अॅनालायझिंग म्हणते. आता आता ते अनालाइज करायला मग थांबायचं सगळ्यांनी, लांब सरकायचं. कोणी टच करू नका. Shock advised. आता ते म्हणते की शॉकची गरज आहे. ते चार्जिंग होईपर्यंत Stay आपलं clear चालू of ठेवलंय. patient. Deliver बाजूला shock सरका. now. Press the दिसलं orange का? button now. मॅडम बाजूला चार्ज सरका. झालं. झालं शॉकची. मी बटन दाबते. मी बाजूला लांब आहे. सरका, touch करू सगळं नका. 1 2 3 Deliver shock delivered. परत चा. Pause. Start CPR. तर असं हे एडी मशीन